भगंदर म्हणजे नक्की काय? आयुर्वेदामध्ये याला भगंदर असं म्हटलं गेलं आहे. जर आपण या शब्दाची फोड केली ना तर भगंद भग आणि दारण म्हणजे भग म्हणजे गुदभागाचा किंवा त्याच्या सभोवतारचा परिसर, याच्यामध्ये गुदभाग येतो, बस्ती प्रदेश येतो, जननेंद्रियाचा भाग येतो, आणि दारण म्हणजे फाडणे, चिरणे किंवा नष्ट करणे. म्हणजेच जो आजार गुदभागाच्या परिसराला फाडून तिथे खोल जखम तयार करतो ना, त्याला आपण आयुर्वेदामध्ये भगंदर असं म्हणतो. आता आधुनिक विज्ञानात म्हणजे मॉडर्न सायन्स मध्ये याला फिच्युला इन एनो असंही म्हणतात. फिच्युला या शब्दाचा लॅटिन भाषेतील अर्थ आहे नळी किंवा पाईप किंवा टनेल, आपण त्याला बोगदा म्हणू शकतो. वैद्यकीय भाषेत फिच्युला म्हणजे एक असामान्य मार्ग किंवा ट्रॅक किंवा ट्यूब किंवा नळी, आणि हा मार्ग बहुतेक वेळा सूज आलेले आहे, त्या ठिकाणी दाह झालेला आहे किंवा इन्फेक्शन सारख्या कारणांमुळे तयार होतो, आणि त्याची जी दोन टोके असतात बोगद्याची, ती दोन्ही टोके शक्यतो उघडे असतात. सोप्या भाषेत सांगायचं तर भगंदर म्हणजे गुदभागातील परिसरामध्ये तयार झालेले एक अप्राकृतिक नळी किंवा बोगदा असतो. या नळीला दोन टोकं असतात. एक आतमधील टोक असतं, त्याला आपण इंटरनल ओपनिंग म्हणतो. हे टोक गुदद्वाराच्या आतल्या बाजूला म्हणजे रेक्टम किंवा अॅनल कॅनॉल मध्ये म्हणजे मलाशयामध्ये असतं, आणि जे बाह्य टोक असतं त्याला आपण एक्सटर्नल ओपनिंग म्हणतो. हे टोक गुदद्वाराच्या बाहेर नितंबाच्या म्हणजे नितंबाच्या त्वचेवरती अगदी छोट्या फुलीसारखी किंवा छिद्रासारखी जागा दिसते. जेव्हा हा बोगदा तयार होतो ना, तेव्हा आतड्याच्या आत असणारा जो मलाचा अंश आहे, जंतू संसर्ग आहे, पू आहे, रक्त आहे, पाणी आहे, हे या नळी वाटे किंवा या छिद्रा वाटे सतत वाहत राहतं, आणि याच स्थितीला आपण बोलतो भगंदर किंवा फिच्युला.